लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कार्यकर्त्यांसोबत नाळ जोडलेला नेता रामदास आठवले। राजेश शिंदे यांचा वंशाचा दिवा हे जग सोडून निघून गेला। ही बातमी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांना समजताच त्यांनी थेट जयसिंगपूर येथील 19व्या गल्लीमध्ये असलेल्या बुद्ध विहारात जाऊन त्या मुलाच्या फोटोस हार अर्पण करतेवेळी अचूक त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तेव्हा बोलताना ते म्हणाले, राजेशचा मुलगा इतक्या लवकर सोडून गेला, खूप वाईट झालं, पण आपण काही करू शकत नाही। हा नियतीचा खेळ आहे। माझ्या नात्यातील खूप सारी मंडळी सध्या या जगात नाहीत। जो आला तो एकदा जाणारच आहे, ते कुणाच्याही हातात नसतं। राजेश, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। असं बोलताना ते राजेश कुठं दिसेना, तो कुठं आहे असा सवाल कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे, जयसिंगपूर नगरीचे सचिव संजय शिंदे यांना आठवले यांनी केला असता कांबळे व शिंदे म्हणाले, तो आपल्या घरी राहत्या घरी रडत बसला आहे। हे शब्द आठवले यांच्या कानावर पडताच तिथून त्यांनी थेट 18व्या गल्लीत राजेश शिंदे यांच्या छोट्याशा घरी धाव घेतली। आठवले म्हणाले, राजेशला भरीव अशी मदत करणार, काही अडचण आली तर मला फोन कर, मी तुझ्या पाठीशी आहे। आठवले यांचा ताफा बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। प्रत्येकाच्या तोंडातून एकच शब्द बाहेर आला, नेता असावा तर आठवले यांच्यासारखाच। आपला कार्यकर्ता लहान असो किंवा मोठा असो, त्यांच्या सुखदुःखा प्रसंगी धावून येणारा नेता, अशी चर्चा सुरू झाली। या दुःखाच्या प्रसंगी वेगवेगळ्या सीमाभागातून कार्यकर्ते व नेते मंडळी आली होती। प्रामुख्याने सोलापूर नगरीचे भावी खासदार राजाभाऊ सरोदे, हुपरीचे मंगळराव माळके, बीके कांबळे, उत्तम कांबळे, मिरज नगरीचे युवा नेतृत्व श्वेत कांबळे भैया, आरपीआयचे शहाजी कांबळे सर, पॅन्थर आप्पा मोरे, कोल्हापूर युवा आघाडी अविनाश शिंदे, शहर अध्यक्ष दत्ता मिसाळ, राजेंद्र टिपू कुर्ले, हातकलंगले उपाध्यक्ष अनिल कांबळे, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। इंडियाचा आवाज न्यूजसाठी सागर जमणे,